वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विमानाने प्रवास करून वाहली आदरांजली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने नागपूर ते मुंबई विमानाने प्रवास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाहली आदरांजली। धम्म प्रशिक्षण अभियानाअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे। यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांवर संस्कार घडावे व प्रत्येक घराघरामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी श्रामणेर शिबिराचे दरवर्षी आयोजन केले जाते। तसेच गेल्या अनेक वर्षापासून हे अभियान धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात शिदोरी या नावाने भोजनदास देते। एक दिवसीय व्यक्तिमत्व व विकास अशा प्रकारचे शिबिराचे सुद्धा आयोजन केले जाते। सोबतच यावर्षी गेल्या 68 वर्षापासून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विहारामध्ये ग्रंथाचे वाचन केले जाते, परंतु या ग्रंथ वाचकाचा कुठेही सन्मान केला जात नाही किंवा गावाशिवाय कोणीही याला मान सन्मान देत नाही। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाने यावर्षीपासून ग्रंथवाचक सन्मान पुरस्काराचे यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती आदी जिल्ह्यामध्ये सन्मान सोहळा पुरस्काराचे वितरण अभियानामार्फत केला गेले। भीमा मानवंदना देण्यासाठी दरवर्षी भीमा कोरेगाव ते दीक्षाभूमी मानवंदना रॅलीचे आयोजन सुद्धा अभियानामार्फत केले जाते। गेल्या अनेक वर्षापासून बौद्ध बांधव चैत्यभूमी, दीक्षाभूमी या ठिकाणी रेल्वेने प्रवास करतात आणि तोही मोफत प्रवास करतात, परंतु बाबासाहेबांमुळे या बौद्ध समाजामध्ये जागृती आणि सन्मानाचे जिने म्हणून त्या बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी अभियानाने प्रवास करून त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली। यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी प्रवास केला आणि तेही ग्रामीण भागातीलच होते। हे मात्र विशेष बाब आहे। सर्व अभियानाचे पदाधिकारी ग्रामीण भागात काम करणारी आहे, त्यामुळे एक नवी क्रांती या ठिकाणावर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे अभियानाचे मुख्य संयोजक जगदीश शिंदे यांनी सांगितले। यावेळी खासदार वर्षाताई गायकवाड यांनी सर्व टीमचे स्वागत केले। यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक इंदू नाननवरे, रवींद्र काळंबे, सुनील शिंदे, नितीन टाले, पपिता मनोहरे, सुशीला दिधाडे, करुणा मून, रमा बनसोड, स्वाती नाईक, सुधीर वानखडे, माधुरीताई वानखडे, पद्माकर वहिले, मनोज कोष्टी, मनोरमा वहिले, मृदुलता हेरोडे आदींनी परिश्रम घेतले, हे मात्र विशेष।